नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्याबाबत यापूर्वी अनेकदा आवाहन करण्यात आले, मात्र तरी देखील घरमालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. चाकण पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली तर आता तुरुंगाची हवा खावी लागू शकते. अनावधानाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला आपण भाडेकरू म्हणून आश्रय देऊ नये आणि त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य होऊन शहराची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, अशा प्रकारांना प्रतिबंध व्हावा म्हणून आता भाडेकरूंची माहिती घरमालकाने देणे पोलिसांनी बंधनकारक केले आहे. अशी माहिती न देणाऱ्या व्यक्तींवर चाकण पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना भाडेकरूची वैयक्तिक माहिती आणि फोटो देणे अनिवार्य आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक पाऊल पुढे टाकत आता भाडेकरूंना अथवा जागा मालकाला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही अशी सोय केली आहे. यासाठी www.pcpc.gov.in ही लिंक दिली असून यावर भाडेकरूची माहिती देता येईल अशी सोय केली आहे. आजकाल स्मार्टफोन अथवा संगणक सर्रास सर्वत्र असल्यानं घरबसल्या ही माहिती भरता येते. त्यामुळे वेळही वाचतो आणि सहज सुलभता येते. परिणामी नागरिकांची सोय आणि पोलिसांना आवश्यक असणारी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. याशिवाय ऑफलाईन पद्धतीने पोलीस ठाण्यात जाऊन देखील भाडेकरू यांची माहिती, ओळखपत्रे आणि फोटो देता येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये कसूर करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भात काढणीसह भात जोडणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानं सध्या शेतकरी वर्गात काढण्यात आलेल्या गवताचे आणि भाताचे पेंडे झाकण्यासाठी लगबग उडाली आहे. तर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेतातील भाताचा पेंढा उचलण्याची लगबग सुरू आहे. रब्बी हंगामातील पेरण्यात आलेल्या ज्वारी पिकांची उगवण चांगली झाली असून 82% खरीपाच्या पेरण्या झाल्याचा तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आला आहे. शिरोली पाईट आंबोली रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. साईड पट्ट्या गायब झाल्यानं यावरून मार्गक्रमण करणे कठीण होत आहे. संयुक्त सांडभोरवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून प्रतीक्षा संतोष पाचारणे यांची बहुमताने निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी बाळासाहेब सोपान सांडभोर यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवारी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. बाळासाहेब सांडभोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. माजी सरपंच पॅनेल प्रमुख कविता पाचारणे, उपसरपंच दिगंबर सांडभोर आदींनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव ते चाकण शिक्रापूर दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक कोंडी तसेच समस्या सोडवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन प्रयोग आणि उपाययोजना करत आहेत. मात्र मागील काही वर्षांत वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसाला हजारो लहान मोठी वाहने या मार्गावरून मार्गक्रमण करत असतात. चाकण एमआयडीसी, तळेगाव चौक, आंबेठाण चौक, चिंबळी फाटा, स्पायसर चौक आणि आळंदी फाटा येथील बेशिस्त वाहतुकीला लगाम लावताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. महामार्गावरील वर्दळीच्या भागात वाहनधारकांच्या रांगा प्रचंड लांबपर्यंत पोहोचत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्याची स्थिती दररोज निर्माण होत आहे. वाढलेली वाहन संख्या, विविध गावे आणि महत्वाच्या चौकांच्या भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा प्रवासी वाहने यांचा विचार केला तर रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कशी नियंत्रित होणार असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. राष्ट्रीय महामार्गावर चारा पाण्यासाठी शेळ्या व मेंढ्यांचे कळप गावोगावी कुटुंब काबिल्यासह भटकंती करताना दिसत आहेत. मान्सूनचा पाऊस सुरू होताच मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागतात. मात्र पावसाचा जोर कमी होताच साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर ते पुढे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मेंढपाळ कोकणासह राज्याच्या अन्य भागात जातात. परंतु यंदा घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानं नोव्हेंबरमध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात. धनगर बांधव संसार घेऊन मेंढ्या जगवण्यासाठी सध्या प्रवास सुरू झाला आहे. शेळ्या, मेंढ्या, घोडे, कोंबड्या आणि राखणदार कुत्रे यांच्याबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शेळ्या मेंढ्या जगवण्यासाठी मैलोनमैल पायपीट सुरू असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आरोग्य विभाग, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, महावितरण, पोलीस आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेवून आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले. कार्तिकी एकादशी निमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खेडचे प्रांत जोगेंद्र कटारे, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून आज अखेरपर्यंत 1,40,000 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील खेड आणि जुन्नर या 2 तालुक्यातील सर्वाधिक नोंदींचा समावेश आहे. या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या दस्तांमधून सुमारे 24 लाख नोंदी तपासण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सर्व समित्यांनी मिळून आतापर्यंत सुमारे 24 लाख नोंदींची पडताळणी केली आहे. या पडताळणी सन 1967 पूर्वीच्या नोंदी पडताळण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 13 पैकी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि मावळ या 6 तालुक्यात नोंदी सापडत आहेत. शाळांचे दाखले, जन्ममृत्यूच्या नोंदीमध्ये कुणबी नोंदींचे मोठे प्रमाण दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नोंदी तपासणीसाठीची 13 कागदपत्रे असून त्यात शाळा सोडल्याचा दाखला, 7/12 व 8 चा उतारा, जन्ममृत्यूच्या नोंदी, खरेदी विक्री दस्तक, कढई पत्रक, ग्रामपंचायत व महसूल दप्तरी असलेले खासरा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंदणी, पोलीस विभागातील गुन्हा दप्तरी नोंदी, रेल्वे पोलीस विभागातील गुन्हा दप्तरी नोंदी, शेतवार तक्ता, भोर संस्थानाचे रेकॉर्ड आदी कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. मुंबईतील बहुतांश डबेवाले कामगार यांचे आपल्या मूळ गावी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जन्म मृत्यू नोंद दप्तर मौजेगडद तालुका खेड जिल्हा पुणे या दप्तरानुसार दिनांक 18 एप्रिल 1916 गोविंदा बाप गंगा लक्ष्मण तळेकर यांची नोंद कुणबी म्हणून आहे. गोविंदाचा मोठा भाऊ आणि लक्ष्मण गंगा तळेकर यांची नोंद मराठा म्हणून आहे. लक्ष्मण गंगा तळेकर हे मुंबईमधील डबे व्यवसायातील फाउंडर मेंबर आहेत. यातील काही नोंदी मराठा अशा झाल्या आहेत. कुणबी आणि मराठा एकच असल्याचे डबेवाल्यांचे म्हणणे आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला या कागदपत्रामुळे बळकटी आलेली आहे. बहुतांश डबेवाले कामगार यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता डबेवाले कामगार आपापले कुणबी दाखले काढतील व ओबीसी प्रवर्गात आरक्षण घेतील. या आरक्षणामुळे आमच्या मुलांना शिक्षणात, नोकरीत आरक्षण मिळेल, तसेच राजकीय आरक्षणाचाही लाभ मिळेल असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी सांगितले. अनेक डबेवाला कामगारांच्या त्यांच्या मूळ गावी कुणबी नोंदी सापडत आहेत. माझं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट गडद तालुका खेड जिल्हा पुणे. येथील कागदपत्र तपासली असताना माझे आजोबा लक्ष्मण गंगा तळेकर हे मराठा आहेत, तर माझ्या आजोबाचे लहान भाऊ गोविंदा गंगा तळेकर हे कुणबी आहेत. म्हणजे एका भावाची कुणबी म्हणून नोंद आहे, एका भावाची मराठा म्हणून नोंद आहे. तेव्हा कुणबी आणि मराठा हे एकच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेली आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. या मागणीला या कागदपत्रातून निश्चित बळकटी मिळते आहे. आणि मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की अनेक डबेवाल्यांच्या मूळ गावी कुणबी म्हणून त्यांची नोंद सापडत आहे. आता डबेवाले गावी जातील, आपलं कुणबी प्रमाणपत्र काढतील आणि ओबीसी मध्ये आरक्षण मिळवतील. ते आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळेल, नोकरीत आरक्षण मिळेल आणि भविष्यात राजकीय आरक्षणही मिळेल. खऱ्या अर्थानं आमच्यासाठी विकासाचं दालन सुरू होईल. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज भोसले यांचा सन्मान करण्यात आला. शरीराला आरोग्यदायी लोहयुक्त पोषक आहार म्हणजे नाचणीची भाकरी. पण सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील भाताबरोबरच डोंगर उतारावर घेतली जाणाऱ्या नाचणी पिकाचे क्षेत्र घटल्याने हे नाचणी पीक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम आदिवासी भागात हमखास रोजच्या जेवणात असणारी नाचणीच्या भाकरीची जागा आता गहू आणि तांदळाच्या भाकरीने घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. बाजारात आता नाचणीचे पीठ 100 ते 150 रुपये किलोने विकले जात आहे. डोंगर उतारावर पाणी निचरा होणाऱ्या जमिनीवर नाचणीचे पीक येते. मात्र रानडुकरामुळे पीक उद्ध्वस्त होत असल्याने कष्ट करूनही नाचणी पीक मिळत नसल्यामुळे मागील काही वर्षात नाचणी पीक करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणि मग पहिले त्या पायाखाली मळायचं आणि मग त्या नाचण्या का आता कुठे असते सावं नाचणे आता करतेच नाही नुसतं भात. लय लय माळ करायचो असं मग 4-4, 8-8 दिवस कापणी चालायची. आता का नाही करत? आता गेली सुकन्या आली लोकच नाही चांगली झाली तर काय आता करतो. गहू खातात गहू. हा आता आता गव्हाचा टपात्या वा हा. आता नाचणी कोणी करीना नुसतं भात तांदळाच्याच भाकरी. ही भाकर चवदार किती बा काय त्या तांदूळ गव्हाच्या आणि तांदळाच्या भाकऱ्या हिला कच आहे. होते तयार.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खेड तालुक्यात लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीने प्रांत जोगेंद्र कटारे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मतदान केंद्रनिहाय मतदार नोंदणीसाठी बीएलओ अर्थात प्राथमिक शिक्षक यांच्यासह ग्रामसेवक तलाठी नगर परिषदेच्या हद्दीत नगर परिषदेच्या कर्मचारी शिक्षकामार्फत सध्या मतदार नोंदणीसह नाव दुरुस्ती मयत नावे वगळणे रंगीत छायाचित्रे दुबार नावे वगळणे नाव स्थलांतर करणे आधार कार्डला मतदार नावे लिंक करणे यावर सध्या भर दिलाय। खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे आदीसह शिक्षकामार्फत पथके नेमून मतदार नोंदणी जनजागृती मोहीम खेड तालुक्यात सुरू करण्यात आली आहे। सकल मराठा समाज बांधवांनी राजगुरुनगर येथे 1 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणस्थळी अखंड हरिनाम सप्ताहातील 3ऱ्या दिवशीचे हरिभक्त पारायण शशिकांत महाराज राऊत यांचे कीर्तन संपन्न झाले। विचारधारा प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये रुजली। सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प अडगळीच्या ठिकाणांमधून बाहेर पडत आहेत। हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून स्वतःच्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी ऊब मिळवण्यासाठी उन्हाळा येऊन बसण्यासाठी शेणखताजवळच्या उबेला किंवा बाथरूमच्या पाईपमधून दाराच्या फटीतून उबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे या कालावधीत सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होते। बागकाम करणाऱ्या बागप्रेमींनी व शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी काम करताना आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।